मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. तर विरोधकांची टोलेबाजी. सिल्लोडमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी थेट भाजपपुढे केले हात. गुंडगिरी रोखण्यासाठी भाजपने साथ देण्याची साध, तर खुर्ची गेल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम. सत्तारांचा पलटवार. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या टेंडरच्या अटी शर्ती उद्धव ठाकरेंनी ठरवल्या. फडणवीसांचा गौप्यस्फोट. तर अदानींनी शिंदेंना बाजूला बसवून अटी शर्ती लिहायला लावल्या. आदित्य ठाकरेंचा पलटवार. 2019 मध्ये सत्ता स्थापनेची बैठक अदानींच्या घरीच झाली, पण ते चर्चेत नव्हते, शरद पवारांचा दावा. तर बैठक ना अदानींच्या घरी ना त्यांच्या उपस्थितीत. फडणवीसांचा खुलासा. बटेंगे तो कटेंगेला विरोध करणाऱ्यांना लोकभावना कळली नसावी. फडणवीसांचं अजित पवारांच्या विरोधाला प्रत्युत्तर. पंकजा आणि विखे पाटलांनाही टोला. तर भूमिकेवर ठाम, अजित पवारांचं स्पष्टीकरण. नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. राड्यानंतर भाजप आमदार पंकजा मुंडेंची अंबड पोलिसात धडक. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभांमध्ये वरुणराजाची हजेरी. दोन्ही नेत्यांनी ठोकली भर पावसात भाषण. भाजप नेते आशिष शेलारांचं वोट जिहादवर ट्विट. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानींचे व्हिडिओ शेअर करत मवियावर हल्लाबोल. आम्ही हे करू या नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध. राज्याचं औद्योगिक धोरण, कृषी, पर्यटन, मराठीचा सन्मान, गडकिल्ले संवर्धनाचं आश्वासन. हिंगोली आणि उमरखेडमध्ये गृहमंत्री अमित शहांच्या बॅगेची तपासणी. हेलिकॉप्टर लँड होताच निवडणूक अधिकाऱ्यांकडून चाचपणी. काँग्रेस खासदार राहुल गांधींचा प्रकाश आंबेडकरांना फोन. एंजिओप्लास्टीनंतर आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस. काळजी घेण्याचा राहुल गांधी यांचा सल्ला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.